नमस्कार, मी श्वेता. SRJ लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सातार स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या. अगदी झटपट आणि चविष्ट असा बनवून तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 मीडियम साईजमध्ये कांदे घेतलेले आहेत. कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. इथे आता आपले कांदे चिरून तयार आहेत. आता खलबत्त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या कुटून घ्यायच्या आहेत. तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण मला पर्सनली खलबत्त्यामध्येच कुटलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कुटते. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. कूट जरा जास्त जाडसरच ठेवायचा, जास्त बारीक नाही करायचा. इथे आता आपलं सर्व सामान तयार आहे. चला फोडणीची तयारी करूया. गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून द्यायची. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे टाकून घ्यायचं. छान तेलामध्ये भाजून झालं की त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घ्यायची. तेही छान 2-3 मिनटं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे. लसूण छान भाजला गेला की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा एकसारखा हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा जास्त कच्चा नाही ठेवायचा आणि जास्त करपवायचा नाही. एकदम खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. अगदी 2-3 मिनटातच आपला कांदा भाजून तयार होतो. एकसारखा कंटिन्यू हलवत हलवत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे आपला कांदाही छान भाजून तयार आहे. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. 2 चम्मच काळा मसाला टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे अर्धा चम्मच. छान तेलामध्ये एकसारखं हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. कंटिन्यू चारी बाजूने हलवून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर. तीही छान मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे अगदी अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर का जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता, पण मला जास्त पातळ नको आहे, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे. असंच थोडंसं पाणी टाकून मी वाफलून घेते. त्याच्यामुळे काय होतं, शेंगदाणे एकदम छान खरपूस क्रंची क्रंची भाजला जातो आणि त्याच्यामुळे भाजीला पण एकदम क्रंची असा फ्लेवर येतो. इथे आपला शेंगदाण्याचा महाद्या बनवून तयार आहे. चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.